कॅन्सर फक्त हा एक शब्द ऐकला तरी मनात कशी भीती निर्माण होते नाही का? पण खरं सांगायचं तर या आजारापेक्षाही जास्त धोकादायक आहेत त्याबद्दल समाजात पसरलेले गैरसमज. आज आपण नेमकं हेच करणार आहोत. याच गैरसमजांची चिरफाड करून त्यामागचं खरंच सत्य काय आहे ते जाणून घेणार आहोत. आणि सुरुवातच करूया एका खूप महत्त्वाच्या विचाराने. कॅन्सरवर चर्चा करणं म्हणजे त्याला आमंत्रण देणं नाही, उलट त्याबद्दल योग्य माहिती घेणं म्हणजे त्याला टाळण्याची तयारी करणं आहे. किती खरं आहे हे? म्हणजे भीती बाळगण्याऐवजी ज्ञानाने त्याला उत्तर देऊया. चला तर मग माहितीच्या आधारे स्वतःला तयार करूया. सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया. कॅन्सर म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही आहे आपल्या शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ. म्हणजे कसं की शरीरातल्या काही पेशी त्या आपल्या ऐकेनाशा होतात आणि नियंत्रणाबाहेर वाढू लागतात. बस तिथूनच कॅन्सरची सुरुवात होते. ही साधी गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आपलं ध्येय स्पष्ट आहे. भीती नाही तर माहिती हवी. चला तर मग समाजात अगदी खोलवर रुजलेले काही मोठे आणि तितकेच धोकादायक गैरसमज दूर करायला सुरुवात करूया. आणि पहिलाच गैरसमज तो, जो आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे ऐकलाच असेल, तो म्हणजे साखर खाल्ल्याने कॅन्सर वाढतो. असं म्हणतात की साखर कॅन्सरच्या पेशींना खायला मिळते, पण यात खरंच तथ्य आहे का? खरंच असं होतं? तर हा जो गैरसमज आहे की साखर कॅन्सरला वाढवते, त्यामागचं सत्य थोडं वेगळं आहे. खरं तर साखर आणि कॅन्सर यांचा असा थेट संबंध नाहीये. आता गंमत बघा, आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशींना ऊर्जेसाठी ग्लुकोज लागतं, फक्त कॅन्सरच्या पेशींना नाही. त्यामुळे आपण जास्त साखर खाल्ली म्हणजे थेट कॅन्सरच्या पेशींची वाढ होते असं अजून तरी विज्ञानाने सिद्ध केलेलं नाहीये. पण थांबा, इथे खूप महत्वाचं पण आहे. जास्त साखर खाल्ल्याने काय होतं? लठ्ठपणा येतो. आणि अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालंय की लठ्ठपणा हा कित्येक प्रकारच्या कॅन्सरसाठी एक मोठा धोका आहे. म्हणजे बघा, साखर थेट कॅन्सर वाढवत नसली तरी अप्रत्यक्षपणे धोका निर्माण करते. म्हणून साखर कमी करणं हे आपल्या एकूण आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. आता आपण बोलणार आहोत दुसऱ्या गैरसमजाबद्दल. आणि हा हा खरंच खूप जास्त धोकादायक आहे. अनेक लोक असं मानतात की बायोप्सी केली की कॅन्सर अख्ख्या शरीरात पसरतो. पण हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. सत्य याच्या अगदी उलट आहे. बायोप्सीमुळे कॅन्सर पसरत नाही. उलटं, बायोप्सी केली नाही तर कॅन्सरचं निदानच होऊ शकत नाही. तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे, किती पसरला आहे आणि त्यावर कोणते उपचार करायचे हे ठरवण्यासाठी बायोप्सी ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. खरंच, याला अत्यंत धोकादायक आणि खोटा गैरसमज का म्हटलंय हे आत्ता लक्षात आलं असेल. कारण या एका चुकीच्या माहितीपायी कितीतरी लोक योग्य वेळी तपासणी आणि उपचारच घेत नाहीत आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाते. म्हणून हे कायम लक्षात ठेवा. बायोप्सी धोका वाढवत नाही तर जीव वाचवते. आता साखर आणि बायोप्सी तर झालेच, पण या व्यतिरिक्त सुद्धा समाजात बऱ्याच चुकीच्या कल्पना पसरलेल्या आहेत. चला, त्यातल्या अजून काही महत्त्वाच्या गैरसमजांवर एक नजर टाकूया. एक खूप मोठा गैरसमज आहे की कॅन्सर हा संसर्गजन्य असतो. म्हणजे रुग्णाला स्पर्श केल्याने किंवा त्यांच्या जवळ बसल्याने आपल्यालाही कॅन्सर होईल. पण हे 100% खोटं आहे. कॅन्सर काही सर्दी खोकल्यासारखा आजार नाहीये, जो एकाकडून दुसऱ्याला लागेल. अशा वेळी त्या रुग्णांना आपल्या आधाराची, आपल्या प्रेमाची गरज असते, त्यांना दूर लोटण्याची नाही. आता एक जरा नाजूक पण तितकाच महत्वाचा विषय, पर्यायी उपचार. एक गैरसमज असा आहे की फक्त आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीने कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आणि केमोची गरजच नाही. पण सत्य काय आहे? तर या उपचार पद्धती नक्कीच मदत करू शकतात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा उपचारांचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी, पण त्या आधुनिक वैद्यकीय उपचारांना पर्याय ठरू शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य उपचारांमध्ये वेळ घालवू नका. डॉक्टरांचा सल्लाच अंतिम माना. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत काही मोठे गैरसमज दूर केले, भीती आणि चुकीच्या माहितीचं जे जाळं आहे त्यातून थोडं बाहेर आलोय. पण मग प्रश्न उरतो की यावरचा खरा आणि सगळ्यात प्रभावी उपाय तरी काय आहे? ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॅन्सरवरचा सर्वात मोठा उपाय आहे लवकर निदान, अर्ली डिटेक्शन. जितक्या लवकर ह्या आजाराचं निदान होईल तितकी उपचारांच्या यशस्वी होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
आणि हे किती महत्वाचं आहे हे हा एक आकडाच सांगून जाईल. तब्बल 90%. अनेक प्रकारचे कॅन्सर्स जर सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखले गेले तर ते पूर्णपणे बरे होण्याची शक्यता 90%पेक्षाही जास्त असते. विचार करा, हा आकडा फक्त आशा नाही तर एक जबाबदारीसुद्धा देतो. मग प्रश्न येतो की हे लवकर निदान करायचं कसं? तर आपल्या शरीर आपल्याला काही संकेत देत असतं, फक्त त्याकडे लक्ष द्यायला हवं. उदाहरणार्थ, शरीरात कुठेही अचानक गाठ येणं किंवा एखादी जखम जी बरीच होत नाहीये किंवा काहीही कारण नसताना अचानक वजन कमी होणं, हे असे बदल दिसले तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तर मग करायचं काय? अगदी 3 सोप्या गोष्टी. 1. आपल्या शरीरात होणाऱ्या कोणत्याही बदलाकडे लक्ष ठेवा. 2. जराही शंका आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि 3. नियमितपणे आरोग्य तपासणी करत राहा, कारण जागरूकता हाच सर्वोत्तम बचाव आहे. आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? भीती आणि गैरसमजांमध्ये जगणं की योग्य माहितीच्या आधारे जागरूक राहणं? निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. चला, योग्य माहिती मिळवूया, जागरूक राहूया आणि एका निरोगी आयुष्याकडे एक महत्त्वाचं पाऊल टाकूया.